नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या फूड जर्नी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी दाखवणार आहे आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीची धपाटी कशी बनवायची, त्याचं दळण कसं करायचं आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं। हे बघा, मी आता तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। मी इथे ज्वारी घेतले 1 किलो, तांदूळ घेतला अर्धा किलो, तांदूळ साधाच घ्यायचा, गहू 200 ग्रॅम, चणा डाळ 150 ग्रॅम, उडीद डाळ 150 ग्रॅम, स्वादासाठी धने जिरे आणि बडीशेप घेतले, एक मीडियम आकाराचा हळकुंड घेतले, ते मी फोडून घेतले। हे आता मिक्स करून घ्यायचंय आणि हे चक्कीतून आपल्याला दळून आणायचं, जसं ज्वारीचं पीठ दळतो तसं दळून आणायचंय, जास्त पण बारीक नाही करायचंय। आता इथे मी घेतलेत 7-8 कमी तिखटवाल्या मिरच्या आणि 4 तिखटवाल्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि जिरे। हे मी आता वाटून घेणार आहे। हे मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय। तुम्हाला तिखट हवं असेल तसं कमी जास्त मिरच्या तुम्ही करू शकता। हे बघा, मी मिरची आणि लसूण आणि जिरे वाटून घेतले। आता आपण पीठ मळून घेणार आहे धपाट्याचं। त्याच्यासाठी वाटलेला मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि धपाट्याचं पीठ हे मी दळून आणले। हे मिनिमम 2 किलोच्या आसपास पीठ तयार झाले। आता ह्याच्यातलं मी 2.5 कप पीठ घेणार आहे। 2.5 कप पिठामध्ये 6 ते 7 धपाटी आरामात होतात। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, त्याच्यानुसार तिखट आणि मीठ अंदाजाने घाला। हे मी 2.5 कप पीठ घेतले। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ठेचलेला मिरचीचा ठेचा, कोथिंबीर थोडीशी जास्तच टाकायची म्हणजे टेस्ट चांगली येते, चवीपुरतं मीठ। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता हे पीठ मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे। हे असं मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून, एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ लूज झालं तर धपाटी व्यवस्थित आपल्याला बनवता येणार नाहीत। जास्त पण लूज नाही करायचं आणि जास्त पण घट्ट नाही करायचं। हे बघा, पीठ आपलं मळून झालंय। हे असं मळून घ्यायचंय। आता ह्याची मी धपाटी बनवून घेणार आहे। असं कॉटनचा कपडा एक घ्यायचा आणि तो ओला करून घ्यायचा। मीडियम आकाराचा एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्या कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला आता धपाटा बनवून घ्यायचंय। हे थोडासा गोळा मी थापून घेणार आहे आणि बाकीचा धपाटा मी लाटण्याने लाटून घेणार आहे। तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हाताने थापलं तरी चालेल, पण हे लाटण्याने थापल्यामुळे एकसारखं पातळ धपाटं एकसारखं होतं। हे बघा, असं हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचंय। ही ट्रिक तुम्ही पण ट्राय करू शकता आणि हे पहिल्यांदाच तुम्ही ट्राय कराल तरी तुम्हाला जमेल। हे आता मी थोडंसं थापून घेणार आहे साईडून। आता हे धपाटा आपलं थापून तयार झालंय। आता मी ते भाजून घेणार आहे। तव्याला थोडं तेल लावून घ्यायचंय आणि धपाटा त्याच्यावरती टाकायचंय। वरून थोडंसं पाणी टाकायचंय म्हणजे कपडा त्याला चिकटणार नाही, पटकन निघून येईल। आता साईडून थोडंसं तेल सोडायचंय आणि झाकण ठेवून 2 मिनिटं गॅस बंद करून वाफवून घ्यायचंय। गॅस मंद ठेवायचा आहे, 2 मिनिटं वाफवून घ्यायचंय।
2 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आपलं धपाटं किती छान वाफवलंय. आता सगळ्या साईडून असं व्यवस्थित एक खालून हलवून घ्यायचंय आणि मग पलटी करायचंय. हे बघा किती छान कलर आलाय, किती छान खमंग असं भाजलंय धपाटं. आता खालच्या साईडून गॅस फुल ठेवून भाजून घ्यायचंय. हे बघा खमंग आणि खुसखुशीत चटपटीत धपाटं आपलं तयार झालंय. आता मी अजून एक धपाट्याचा प्रकार तुम्हाला थापून दाखवणार आहे, फक्त थापून दाखवणार आहे. ह्याच्यावरती कांदा घालून ते थापून दाखवणार आहे. लहान मुलांना थोडंसं वेगळ्या टेस्टचं आवडतं, असंही तुम्ही ट्राय करू शकता, किंवा तुम्हाला पहिलं दाखवलं तसंही ट्राय करू शकता. हे असं थापून घ्यायचंय थोडंसं अर्ध्यापर्यंत. आता ह्याच्यावरती थोडासा कांदा घालून घ्यायचंय. हे बघा मी कांदा घालून घेणार आहे, थोडीशी कोथिंबीर. हे कांदा कोथिंबीर वरून टाकल्यानंतर जेव्हा धपाटं भाजते तेव्हा एवढं छान टेस्टी लागतं. ही ट्रिक वापरून पण तुम्ही असं करू शकता एका वेगळ्या पद्धतीने. हे बघा असं थापून घ्यायचंय. एकसारखं थापून घ्यायचंय, एकसारखं पातळ झालं पाहिजे. आता हे पण धपाटं आपण पहिल्यासारखं भाजून घेणार आहे. तव्याला तेल लावलंय. आता हे धपाटं तव्यावर टाकणार आहे. वरून थोडंसं पाणी टाकायचंय. आता तो कपडा उचलायचा आहे. हे असं कपडा अलगद काढून घ्यायचंय. आता थोडंसं तेल टाकायचंय. झाकून 2 मिनिटं मंद गॅसवर वाफवून घ्यायचंय. हे बघा आपलं धपाटं किती छान वाफवलंय आणि खालून बघा किती छान टेक्स्चर आले. जो वरती कांदा भाजलाय तो एवढा टेस्टी लागतो ना. दोन्ही प्रकारची धपाटी जी दाखवली ती खूप छान लागतात. ही बघा खमंग आणि चटपटीत धपाटी तयार आहेत. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.